रोजचे 2 ते 3 लाख? हो, 2 ते 3 लाख. नका विचार करू. मी कोणत्याही पैशांच्या उलाढालीबद्दल किंवा लॉटरीबद्दल बोलत नाहीये. मी बोलते आपल्या कोल्हापुरात रोज स्वस्त होणाऱ्या अंड्यांबद्दल. खरं तर कोल्हापूर हे मटण प्रेमी जिल्हा. वर्षाचे 12ही महिने इथे लोक मटण खातात. मंडळी, सकाळचा नाश्ता म्हटलं की आपल्याला आठवतो तोच आपला पारंपरिक वाफळलेला चहा आणि सोबतीला चपाती किंवा पाव. पण जरा थांबा. कारण आता आपल्या कोल्हापूरकरांच्या नाश्त्याचं चित्र आता हळूहळू बदलू लागले. चहा चपातीची जागा थेट अंड्यांच्या नवनवीन पदार्थांनी घ्यायला सुरुवात केली. शाकाहारी की मांसाहारी हा प्रश्न आपण क्षणभर बाजूला ठेवूया. पण आरोग्यपूरक आणि प्रोटीनयुक्त आहार म्हणून अंड्याला कोल्हापुरात जे काही मानाचं स्थान मिळते ना, ते खरोखरच थक्क करणार आहे. कोल्हापुरात आज रोज तब्बल 2 ते 3 लाख अंडी खाल्ली जातात, असा दावा इथले अंडे विक्रेते करतायत. मागच्या 2 महिन्यापूर्वी अंड्याचे दर ₹6.5 चालू होते. तर आता जरा पावसामुळे आणि उन्हामुळे जरा ऊन जास्त असल्यामुळे उष्णतेमुळे पक्षी हे कमी झाल्यामुळे त्यावेळी दर हा अंड्याचा हायेस्ट झाला आहे. त्यामुळे लोकं पण बार्गेनिंग करायला जातात, की अंडे रेट थोडा कमी करा. तर आवकच कमी झाल्यामुळे हा रेट वाढलेला आहे यावेळी. मागच्या 2 महिन्यापूर्वी अंडं ₹6.5 होतं. आता हे होलसेल अंड्याचं हे ₹8 झाले आहे. बाहेर ₹9 विक्री चालू आहे. हां, लोकं नाराज वगैरे होतात, की रेट खूप जास्त झाला आहे, तर थोडा कमी करा. तर पुढूनच रेट महाग असल्यामुळे, प्रोडक्शन कमी असल्यामुळे हा रेट वाढून राहिला आहे. महिन्यापूर्वी ₹80 दर होता. तर ह्या आम्ही आलोय तर ₹96 दर झाला. म्हणजे केवढा फरक, म्हणजे सर्वसामान्याला परवडण्यासारखं नाहीच आहे हो. आता सर्वसामान्य लोकांना ते न परवडण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण आता हा एकतर पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये नाही म्हटलं तर रोज उकडून किंवा खाण्यात जास्तीत जास्त अंडी येतात आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहेत. पण सर्वसामान्य माणसांना जर पाहिलं तर एवढे त्याचे दर वाढलेले आहेत. आता तुम्ही जर पाहिलं तर किरकोळ जर म्हटलं तर ₹9 9 किंवा ₹10 वगैरे बाहेर अंडी मिळतात आणि सर्वसामान्य लोकांना न परवडण्यासारखं आहे. त्यामुळं हे दर जे आहेत हे आटोक्यात यायला पाहिजेत, की त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांच्यासाठी ते एक फायद्याचं होईल. त्यातच आता पावसाळा आणि हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की ही मागणी आणखीनच वाढते आणि साहजिकच त्यामुळे अंड्याचे दर सुद्धा थोडे वाढलेत. पण हा अंड्यांचा प्रवास आजचा नाही बरं का. जुन्या कोल्हापुरात पूर्वी गल्ली गल्लीत कोंबड्या पाळायची. एक छान पद्धत होती. दोघा तिघांच्या खुराड्यात मिळणारी ती खडकी अंडी तर दर रविवारी महापालिकेच्या कट्ट्यावर विकली जायची. अंडी फुटू नयेत म्हणून ती धान्याच्या कोंड्यात अगदी जपून ठेवली जायची आणि अंडी विकणाऱ्या मावशांची एक मोठी रांग तिथे लागलेली असायची. तेव्हा काही कुटुंब मटन चिकनची तलफ या अंड्यांवर भागवायचे. पण आजचा काळ पूर्ण वेगळा आहे. आता जिम संस्कृती वाढली, आरोग्य जपणारी तरुण पिढी वाढली, त्यामुळं ब्रेकफास्टच्या टेबलवर अंड अनिवार्य झाले आणि याच वाढत्या मागणीमुळे जागोजागी पोल्ट्री इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत. पण पूर्वी फक्त ऑमलेट, भुर्जी किंवा उकडलेल्या अंड्यांपुरतं मर्यादित असलेले हे अंड आता मात्र हॉलिवूड ऑमलेट, चीज ऑमलेट, राऊंड टोस्ट, हाफ फ्राय आणि बुल आय अशा कडक इंग्लिश नावांनी सजून आपल्यासमोर येत आहेत. आणि या खाद्य जगतात अंड्याला मिळालेला आपला अस्सल कोल्हापुरी शब्द म्हणजे खांडोळी. संस्थान काळापासून प्रसिद्ध असलेल्या आपल्या राजा रामियन क्लबने तर खांडोळीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. पूर्वीच्या अंड्यांची पोळी या मराठमोळ्या नावाचं रूपांतर आजच्या स्टायलिश अंडा ऑमलेट मध्ये करण्यात या क्लबचा खूप मोठा वाटा आहे. तोडीस तोड म्हणजे आज फक्त अंडी मिळणारे विशेष उपहारगृहे कोल्हापुरात दिमाखात चालतात, जिथं अंड्यांशिवाय दुसरं काहीच मिळत नाही आणि तिथं अंड्यांचे शेकडो नवनवीन पदार्थ, अनेक पदार्थ खायला मिळत आहेत. तर मग तुमचा आजचा नाश्ता चहा चपातीचा झालाय की खांडोळीचा? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.